नमस्कार, शेतकरी हवामान अंदाज युट्यूब चॅनल मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्र, मालदिव डेटा एक चक्रकार दाब तयार झाला आहे, चक्रकार वारी तयार झाले आणि चक्रकार वाऱ्यामुळे महाराष्ट्रामध्ये येत्या 10 तारखेपर्यंत चांगले पासुक ढगे येत आहेत. त्यामुळे 10 तारखेपर्यंत चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. भुवनेश्वर आणि विशाखापट्टणम या ठिकाणी देखील एक चक्रवात तयार झाला आहे. तो भूपृष्ठ भागावर आला आहे. त्याचा प्रभाव देखील येत्या 10 तारखेपर्यंत पाऊस पडण्यास कारणीभूत होणार आहे. 6 तारखेला तसे पाहिलं असतं तर शेतकरी मित्र, मुंबई, पुणे, पालघर, नाशिक या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. पावसाचा जोर हा 6 तारखेपासून थोडा कमी होण्याचा अंदाज आहे. आणि इकडे पाहिला असता संभाजीनगर, लोणार, जालना, बीड, लातूर, अकलूज, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, सांगलीचा काही भाग, नांदेड, वाघला, पुसद, लोणार या ठिकाणी 6 तारखेला पावसाच्या जोरदार सरी येण्याचा अंदाज आहे. 6 तारखेला आणि 6 तारखेला 7 वाजेपर्यंत हा पाऊस राहण्याचा अंदाज आहे. तर शेतकरी मित्र, 6 तारखेला आणि 7 तारखेला थोडा पाऊस हा विरळ स्वरूपात राहणार आहे. 7 तारखेला इकडं पालघर, नाशिक, मुंबई या ठिकाणी एकदम थोडासा नॉर्मल पावसाचा राहणार आहे आणि आपल्या सोलापूरला थोडाफार पाऊस राहणार आहे 7 तारखेला. आणि हा पाऊस शेतकरी मित्र पाहायला असता नागपूर, गोंदिया या भागामध्ये थोडा पावसाचा जोर राहणार आहे. आणि हाच पाऊस जवळजवळ 7 तारखेला चंद्रपूर, नागपूर या भागामध्येच थोडा विदर्भ साईडला पावसाचा जोर राहणार आहे. आणि हा पाऊस 8 तारखेला देखील विदर्भ साईडला पाऊस हा चांगला राहण्याचा अंदाज आहे. विदर्भ, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया या भागामध्ये राहणार आहे. चंद्रपूरला एकदम जोरदार असा पाऊस होणार आहे. हा पाऊस चंद्रपूरमध्ये तसे पाहायला असता हिंगणघाट या ठिकाणी, हिंगणघाट या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस होण्याचा अंदाज आहे 8 तारखेला. तर शेतकरी मित्र, हे 8 तारखेचा हवामान अंदाज आहे. 8 तारखेला विदर्भ साईडला पावसाचा जोर हा 8 तारखेला जास्त राहणार आहे. आणि इकडे पाहायला असता नाशिक, पुणे या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी होऊन सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे 8 तारखेला. जवळपास 8 तारखेला लातूरचा काही भाग, नांदेड, पुसद, आदिलाबाद या ठिकाणी देखील थोडाफार पावसाचं प्रमाण 8 तारखेला पडणार आहे. आणि 9 तारखेला परत पावसाचा जोर वाढत आहे शेतकरी मित्र. 9 तारखेला अकोला, अमरावती, जळगाव, लोणार या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच इकडे पाहायला असता खांडवा या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस पडणार आहे. आणि 9 तारखेला परत नाशिक, पालघर, मुंबई, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली या भागामध्ये 9 तारखेला चांगला पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. तसेच 9 तारखेला अहमदनगर, बीड या ठिकाणी, संभाजीनगर या ठिकाणी देखील पाऊस पडण्याचा अंदाज आहे 9 तारखेला. तसेच अकलूज, सोलापूर या भागामध्ये देखील 9 तारखेला पावसाचा अंदाज आहे. थोडाफार पावसाची सरी पडण्याचा अंदाज आहे. आणि 10 तारखेला 10 तारखेला मालेगाव, जळगाव, संभाजीनगर, बीड, लोणार, जालना, अकोला, नांदेड, पुसद, अमरावती, खांडवा या भागामध्ये 10 तारखेला चांगला पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. तसेच लातूर, सोलापूर, तुळजापूर या ठिकाणी देखील 10 तारखेला चांगला पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. आणि 10 तारखेला रत्नागिरी, सातारा, दापोली, तसेच कोल्हापूर, पुणे, मुंबई, पालघर, नाशिक या भागामध्ये 10 तारखेला चांगला पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. सुरत, नंदुरबार या ठिकाणी देखील 10 तारखेला चांगला पावसाचा जोर राहणार आहे. आणि मालेगाव या ठिकाणी देखील 10 तारखेला चांगला पावसाचा जोर राहणार आहे. 10 तारखेला बीड, संभाजीनगर, लोणार, जालना, नांदेड, पुसद, अकोला, अमरावती, जळगाव या ठिकाणी चांगला जोरदार पावसाच्या सरी राहण्याचा अंदाज आहे. हा पाऊस जवळजवळ पाहिला असता पालघर, मुंबई या ठिकाणी एकदम थोडा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सर्वसाधारण. येत्या 5 दिवसांमध्ये नाशिक, पालघर, मुंबई, रत्नागिरी या ठिकाणी सर्वसाधारण ते पाऊस राहण्यासाठी जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे. आणि इकडे पाहिला असता अकोला, जळगाव,
नागपूर, चंद्रपूर या ठिकाणी विदर्भ साईडला चांगला जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे येत्या 5 दिवसामध्ये, म्हणजे 10 तारखेपर्यंत. तसेच नांदेड या ठिकाणी देखील, आणि संभाजीनगर, बीड, सोलापूर, लातूर, सांगली, तुळजापूर, धाराशिव या ठिकाणी येत्या 5 दिवसांमध्ये सर्वसाधारण पाऊस राहण्याचा अंदाज आहे 10 तारखेपर्यंत. तरी आपले शेतकरी मित्र येत्या 10 तारखेमध्ये प्रत्येक जिल्ह्यात भाग बदलत पाऊस पडण्याचा अंदाज आहे येत्या 5 दिवसांमध्ये. तरी आपल्या चॅनल आपण शेतकरी मित्रांनो नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.